अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ट्रॅक्टरला धडकून दुचाकीनं पेट घेतल्याची घटना घडली असून या घटनेत 2 तरुणांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। काळजाचा थरकाप उडवणारी ही दुर्घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे। रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा अपघात अनेकदा आपण पाहतो, पण अपघातानंतर अवघ्या काही क्षणात दुचाकीनं पेट घेत 2 जिवंत माणसांचाही कोळसा व्हावा अशी दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर परिसरात घडली आहे। ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकीच्या या भीषण धडकेत 2 तरुण होरपळून जागीच ठार झालेत। पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर अंबिकानगर येथील रहिवासी इक्बाल अत्तार आणि शफीक शेख हे दोघे मंगळवारी रात्री पाथर्डीहून आपल्या गावाकडे दुचाकीवरून निघाले होते। रात्री 10च्या सुमारास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मानूर येथील दहीफळे वस्ती परिसरात समाधान हॉटेल समोर त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टर ट्रॉलीशी जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की या धडकेनंतर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन गाडीनं अचानक पेट घेतला। दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या तसेच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटना ठिकाणी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र आगीचा वेग इतका थरकाप उडवणारा होता की मदत मिळेपर्यंत यातील 2 तरुण गंभीररित्या भाजले आणि जागीच ठार झाले। यामुळे त्यांच्या या 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मृत इक्बाल यांच्या कुटुंबावर गेल्या वर्षभरापासून संकटाची मालिका सुरू आहे। वर्षभरापूर्वी त्यांच्या भावाचा अपघातात तर 6 महिन्यापूर्वी आईचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता। आता कुटुंबाचा एकमेव कमावता आधार असलेला इक्बालही काळानं हिरावून नेला। त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे। तर दुसरीकडे मृत शफीक शेख आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। वडिलांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तो एकटाच सांभाळत होता। या भीषण अपघातामुळे दोन्ही गावं आणि दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।